वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे मटर पनीर मसाला। तर यासाठी मी अर्धा कप मटर पाण्यात उकळत ठेवलेत। हे फ्रोझन मटर आहेत। आता एक मोठा कांदा, पाव कप काजू आणि 5-6 हिरव्या मिरच्या पाणी उकळून घ्यायचे आणि कांदा असा बारीक चिरायचा म्हणजे त्याची एक एक पात जे असतं ना ते वेगळं होईल। मऊ व्हायला पाहिजे म्हणजे काजू, कांदा आणि मिरची यामध्ये मऊपणा येईपर्यंत आपण ह्याला असं उकळून घ्यायचं आहे। यानंतर थोडी कोथिंबीर घ्यायची आहे सोबत, जिला मी जेव्हा हे गाळून घेणार ना तेव्हा त्याचं पाणी त्या कोथिंबीरवर पडेल असं आपल्याला ठेवायचं आहे आणि करून घ्यायचं आहे, जेणेकरून कोथिंबीर सॉफ्ट होईल आणि खूप छान त्याची ग्रेव्ही होईल। हे बघा पाणी काढून घेतलं आहे। हे दोन्ही थंड करत ठेवायचं आहे। थंड झालं ना की आपण याला मिक्सरमधून ह्याचं एक मिक्सचर करून घ्यायचं आहे असं। आता पॅनमध्ये मी बटर घेतलं 1 चमचा आणि 1 चमचा तेल। यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट हे घालून छान परतून घ्यायचं। आलं लसूणचा तो जो फ्लेवर आहे तो गेला पाहिजे, थोडंसं परतायचं त्याच्यावर। हे बघा आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट 2 टेबलस्पून घेतली मी आणि त्याला परतून घ्यायचं। हे झाल्यावर आपण यामध्ये जी ग्रेव्ही केली होती कांदा, काजू आणि मिरचीची ती यामध्ये घालून घ्यायची, छान परतून घ्यायचं आणि मग मिक्सरचं जे भांडं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून 1 कप पाणी घातलं मी, म्हणजे छान ग्रेव्ही होईल त्याची म्हणून असं मी 1 कप पाणी यामध्ये घालून घेतलं। आता आपल्याला याला उकळायचं आहे, याला झाकण ठेवायचं याच्यावर आणि याला उकळत ठेवायचं। याला उकळी आली म्हणजे हे शिजलं व्यवस्थित की मग आपण पुढची कृती करणार आहोत। हे बघा आता हे छान एकजीव पण झालेला आहे आणि ह्याला उकळी पण आली आहे। 1-2 मिनटं वाफ देऊया। हे बघा तुम्ही बघू शकता। आता मी यामध्ये मटर घालून घेतले। मटर आणि ग्रेव्ही 1-2 मिनटं उकळायचं म्हणजे ते छान मटरला पण त्या जी ग्रेव्हीची चव आहे ती येईल, म्हणून त्याला छान उकळून घ्यायचं। पनीर घेतलं होतं, अगदी छोटा तुकडा होता, त्याला किसूनच घातलं मी याच्यामध्ये, तुकडे नाही करायचे। जेव्हा आपण पनीर असं किसून त्याच्यामध्ये घालतो ना तेव्हा ते ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होतं आणि एक चवही त्याला वेगळी येते। मीठ घालून घेतलं चवीप्रमाणे आणि आता आपण याच्यात कसुरी मेथी घालायची। मी हातावर थोडीशी कुस्करून मग याच्यावर कसुरी मेथी घालून घेतली आहे। अशी आपली ही आजची मटर पनीर ग्रेव्ही तयार आहे। म्हणजे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।